नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि त्यायोगे आत्ताच्या काळातलं त्यांचं विश्लेषण, त्याचा इतिहास पुन्हा चर्चेत आहे. शनिवारवाडा. आणि शनिवारवाडा म्हटलं की आपल्याला जसे पेशवे आठवतात तसंच आठवतं तो म्हणजे बाजीराव आणि मस्तानीचं प्रेम प्रकरण. तेही पुन्हा चर्चेत आहे. आणि त्याबरोबरच ह्या निमित्ताने जो वाद सुरू झाला आहे त्याचं आधुनिक राजकारण पण चर्चेत आहे. श्रीमती मेधा कुलकर्णी ह्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यकर्त्या, राज्यसभेच्या सदस्य, त्यांनी ह्या शनिवार वाड्यामध्ये 3-4 महिला नमाज पठण करतायत असा व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केला. त्याच्यावरून वाद सुरू झाला. त्या आणि हिंदू संघटना तिथे गौमूत्र शिंपडून तो परिसर शुद्धीकरण करण्यासाठी शनिवार वाड्यात त्यांनी धाव घेतली. त्याचं प्रसारण देशांनी पाहिलं. त्याबरोबरच मग त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीतलेच घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाच्या पक्षप्रवक्त्या श्रीमती रुपाली ठोंबरे यांनी तर मेधा कुलकर्णींचा बापच काढला. म्हणजे तुमच्या काय बापाचा शनिवार वाडा आहे का असं त्या म्हणाल्या. एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या, उपसभापती विधान परिषदेच्या श्रीमती नीलम गोरे यांनीसुद्धा मेधा कुलकर्णींना काही प्रश्न विचारले. आणि या सगळ्याचं मूळ हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे. याबद्दल काहीही दुमत नाही आहे. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. जसं इतिहास त्याचा काय आहे ते, त्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत हे सातत्यानं काय सांगतायत त्यांच्याच कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना, आणि ते त्यांचं कसं ऐकत नाही आहेत. आणि त्याबरोबरच प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 काय आहे ते पण आपण समजून घ्यायला हवं. पण त्याच्या आधी हा मूळचा वाद काय ते बघा. काय झालं तर शनिवार वाड्याच्या परिसरातल्या एका मजारीवर 3 ते 4 महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि तो अर्थात मेधा कुलकर्णी यांनी तो व्हायरल केला. आणि मग हिंदुत्वादी संघटनांनी हे मजार काढून टाकण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. नमाज पठणानंतर हिंदुत्वादी संघटनांनी ही जागा गौमूत्रानं शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, ज्याला अनेक लोकांनी हास्यास्पद म्हटलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हास्यास्पद म्हटलं तरीसुद्धा मुळामध्ये ह्या देशावर अतिक्रमणं झाली, ती मुस्लिम शासकांनी केली. त्यांनी इथल्या अनेक वास्तू पाडल्या, त्या ठिकाणी त्यांच्या वास्तू उभा केल्या. त्याबरोबरच अनेक मंदिरामध्ये मशिदी झाल्या. जे आता मी टिपू सुलतानची एक प्रदीर्घ अशी डॉक्युमेंटरी केलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये दिसतं आहे की तिथे हनुमंताचं मंदिर आहे ते पाडून तिथं मशीद केली गेली. त्याबरोबरच धर्मांतर पण झालं. आणि त्यानंतर त्या धर्मांतराबरोबरच इथलेच मूळचे हिंदू हे मुस्लिम झाले आणि मग त्या धर्माचा प्रसार इथे झाला. ही वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थितीच्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला ह्या गोष्टीचं विवेचन करत असताना इतिहास पण विसरून चालणार नाही. काही सांस्कृतिक आक्रमणं पण झाली, काही भाषिक आक्रमणं झाली, तरीसुद्धा ह्या व्हिडिओच्या शेवटी 2 गोष्टी, सरसंघचालकांचं काय म्हणणं आहे आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट काय तो समजून घेतला पाहिजे. आता काय झालं की हिंदुत्वादी संघटनांनी म्हटलं की हे हटवलं पाहिजे. नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरोधामध्ये गुन्हाही दाखल झाला. आता प्रश्न आहे तो या मजारीचा इतिहास काय. ही मजार सुमारे 700 वर्षापूर्वीची आहे. ही मजार हजरत ख्वाजा हुसैनी यांची आहे. 13व्या शतकात मोहम्मद तुघलकाच्या आक्रमकाबरोबर, जे मी आधीच म्हणालो, आलेल्या सुफी संताचे ते शिष्य होते. शनिवार वाडा जेव्हा तयार झाला त्याच्या आधीची ही वास्तू आहे, हे पण लक्षात घ्या. शनिवार वाड्याचं बांधकाम 1730 साली सुरू झालं, तर ही मजार 13व्या शतकापासूनची आहे. जवळपास 400 वर्षापूर्वीची तिथं आहे. बाजीराव पेशव्याची याचा संबंध आहे. थोरल्या बाजीरावांनी शनिवार वाड्याचं बांधकाम करताना या जागेला कोणताही धक्का लावला नाही. मस्तानीला नमाज पडणं सोपं जावं म्हणून बाजीरावांनी मस्तानी दरवाजा याच बाजूनं काढून दिला. मस्तानीने तिथे अनेक वेळा नमाज पडला असण्याची शक्यता आहे. याचे लिखित पुरावे आहेत का? येस. मजाराची नोंद वक्फ बोर्ड आणि ब्रिटिश गॅझेटियरमध्ये आहे. 15 ऑगस्टच्या संदर्भामध्ये जो प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आला तो नीट आपण समजून घ्यायला हवा. बऱ्याच संतांनी या संदर्भामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची खूप भाषा पण केलेली आहे, पण तरीसुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्य झालं नाही आणि या देशाची फाळणी झाली, हे वास्तव. आता 2 गोष्टी आहेत. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991, जेव्हा अयोध्येचा रामजन्मभूमीचा वाद उच्चतम पातळीवरती होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान श्री पी.व्ही. नरसिंहराव यांनी ह्या देशामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट दोन्ही संसदेच्या सभागृहातून मंजूर करून घेतला. त्याला अपवाद अर्थातच अयोध्येच्या रामजन्मभूमी स्थळाचा होता, पण
प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमध्ये असं म्हटलं की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी ह्या देशातल्या त्या धार्मिक वास्तू संदर्भामध्ये जशी स्थिती असेल ती स्थिती बदलली जाणार नाही, जैसे थे असेल. कायद्यानुसार ही जी मजार आहे ते हटवता येत नाही. जरी ती आक्रमकांनी मांडलेली असली तरीसुद्धा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टला भारतीय जनता पार्टीच्याच काही कार्यकर्त्यांनी, काही वकील मंडळींनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे आणि त्याच्यावरची सुनावणी झालेली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टचा मुद्दा आला होता, जेव्हा अलाहाबादमध्येच काही पुरातन वास्तूमध्ये काही वास्तू ह्या हिंदू धर्माशी निगडीत आहेत आणि त्याचं सर्वेक्षण करायला हवं असं म्हटलं आणि जिल्हा न्यायालयाने त्या सर्वेक्षणाला परवानगी दिली. पण ती सर्वेक्षणाला दिलेली परवानगी आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टप्रमाणे मूळ ज्या ठिकाणी जशी वास्तू आहे ते मंचरमधल्या त्या आत्ताच सापडलेल्या किंवा कथितरित्या, कारण ते ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध व्हायचं आहे. पण हेही खरं आहे की मंचरमध्ये काही वास्तूवरती मुस्लिम आक्रमकांचं आक्रमक दिसतं आपल्याला. पण जो प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आहे तो पाहता आपल्याला तो बदलता येणार नाही, ती वस्तुस्थिती आहे. त्याहून व्यापक दृष्टिकोन जो श्री मोहन भागवत यांनी सांगितला आणि त्याच्याकडं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा देश हा विविधतेनं नटलेला, त्याच्यामध्ये आपले मुस्लिम बांधव पण राहतात आणि म्हणूनच मोहन भागवतांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये असाच जर नवा इतिहास शोधायला गेलात की जो सत्यही असू शकतो तर नवनवीन बखेडे होतील. ते बखेडे संपणार नाही, ते एंडलेस असेल. आणि म्हणून मोहन भागवतांच्या म्हणण्याप्रमाणे एकदा अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीचा वाद मिटल्यानंतर कोणताही नवा वाद काढू नये. ह्या देशामध्ये हिंदू सहिष्णू आहेत, हिंदूंनी अनेकांना आपल्यात सामावून घेतलेलं आहे. आत्ताही ते सामावून घ्यायला हवं. जो देश प्रगतीच्या दिशेनं निघालेला आहे, ज्या देशाच्या आर्थिक विकासाचे गोडवे सगळेजण गात आहेत, त्या देशातल्या कोणत्याही नागरिकाला ह्या देशामध्ये सुरक्षितच वाटलं पाहिजे. ही भाषा श्री मोहन भागवत यांची. आणि त्यांनी ह्या भाषेला पुढं घेऊन जात दिल्लीमध्ये अनेक शाही इमामांची भेटी घेतल्या, मुस्लिम विचारवंतांची ज्यांनी चर्चा केली आणि या देशातला सौहार्द कसा वाढावा ह्या दृष्टीनं अलीकडे त्यांचं बरंचसं भाष्य होताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे हिंदू आणि मुसलमान हे जे ऐक्य आहे, जे रामदास स्वामीपासून चालत आलेलं ऐक्य आहे, त्याच्यात संत तुकारामांनी काही भूमिका बजावली, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होतीच. पण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी, जे हिंदू धर्माचा आदर करणारे, मूर्तीपूजक असलेले, कट्टर शिवभक्त असलेले होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये पादरीचा शिरच्छेद केला. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनसुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदू आणि मुसलमान जसा तणाव नव्हता तसाच तो आत्ता असू नये अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची आहे. त्या परिप्रेक्षात बघितलं तर हा वाद अनाठायी आहे. या वादानं फार तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अधिक हिंदूचं संघटन होईल, जे आत्ताच फार आक्रमक पद्धतीनं होताना आपल्याला दिसतं. या सगळ्याची मांडणी यासाठीच केली की मूळचा हा वाद काय आहे. बरं, अडचण अशी आहे की जर बाजीराव आणि मस्तानीचा वाद काढला तर एवढा मोठा शूर योद्धा, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारीचा वारसदार म्हणावा असा हा योद्धा की ज्यांनी अनेक बहुजनातले मोठे नेते आपले सहकारी म्हणून उभा केले, त्या बाजीरावांना की ज्यांनी 44 लढाया लढल्या, एकदाही तो पराभूत झाला नाही, पण त्याला कौटुंबिक कलहामध्ये मात्र पराभूत व्हायला लागलं. आणि आत्ताच अनेक इतिहासकार म्हणतात की बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेम प्रकरणावरून जर वाद नसता झाला तर बाजीराव कदाचित आणखी काही वर्ष जगले असते. जे जगले असते तर या देशाचा इतिहास आणखी काहीतरी वेगळा राहिला असता. कारण नेपोलियन आणि बाजीरावची भेट झाली नाही, झाली असती तर जगाचा इतिहास काहीतरी वेगळा राहिला असता असं म्हणतात. तर अशा बाजीरावाला मस्तानीच्या मुसलमान असण्यावरून याच शनिवार वाड्यामध्ये अनेक मानहानीला सामोरे जावं लागलं. याची इतिहासात नोंद आहे. जो एवढा शूरवीर योद्धा, त्याला हिनवलं गेलं बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेम प्रकरणावर. प्रश्न एवढाच आहे की त्याच मस्तानीनं त्या शनिवार वाड्यामध्ये कित्येक वेळेला नमाज पठण केलं असेल. मुस्लिम धर्माप्रमाणे महिलांना नमाज पढण्याची आणि कुठेही नमाज पढण्याची परवानगी आहे. भारतीय कायद्याप्रमाणे सुद्धा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे सुद्धा कोणत्याही व्यक्तीला आपल्या धर्म आचरणाची परवानगी आहे. अर्थात नितेश राणे वगैरे जी मंडळी म्हणतात की जर तुमच्या ठिकाणी येऊन मस्जिदीमध्ये येऊन जर तुम्ही अशा पद्धतीनं मंत्रोपचाराचं पठण केलं तर ते चाललं असतं का? जर दोन्ही धर्मातला सहिष्णू भाव टिकायचा असेल तर अनावश्यक वाद टाळले पाहिजेत. खरोखरच इथे नमाज पडल्याने काही होतं का त्याचाही मुस्लिम धर्मियाने विचार केला पाहिजे, तसंच हिंदू धर्मियाने पण विचार केला पाहिजे. थांबूया आपण इथे. जसं आहे योग्य काय आहे, देशाच्या हिताचं काय आहे ते सांगताना इतिहास नेमका काय आहे तेही मी तुम्हाला सांगितलं. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत पारदर्शी आणि सत्याच्या जवळचा
जाणारा वाटला असेल, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया आपण इथे. थँक्यू.